एकदम मस्त पूर आलेला आपल्या गंगा नदीला आणि सर्वजण मजा घेत आहे त्याच्यावर. बाप रे बाप 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 खतरनाक. त्या ब्रिजवर होतो. अरे बाप रे, इकडं खाली उतरायला तर विषयच संपला. मध्ये 92% पाणी साठा झाला आहे आणि त्यांना 75% ठेवायचं आहे म्हणून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. प्रचंड अशी गर्दी ब्रिजवर पाहिली इकडे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. नाशिकमध्ये कालपासून जो पाऊस चालू झाला आहे आणि हा अलर्ट पण जारी केला आहे, तर थोडा आता पाऊस उघडला आहे असं म्हणता नाही येणार. काही ढग पण आहेत. तर थोडं आपण आहे ना एक नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे ती बघायला निघालो आहोत. तर आता चला तुम्ही पण आमच्या सोबत जाऊया. समोरची रस्त्यांची परिस्थिती बघू शकता तुम्ही. घरातून बाहेर पडल्यानंतरच रस्त्यांची काय अवस्था आहे तेव्हा गाड्या, क्या बात आहे. एकदम मस्त पूर आलेला आपल्या गंगा नदीला आणि सर्वजण मजा घेत आहे त्याच्यावर. मित्रांनो, आपण माझ्या स्टँडवर पोहोचलोय. आता इथून एकदम जबरदस्त असं वातावरण येतं. म्हणजे पूर बघण्यासाठी बरीच लोकांची इथं गर्दी जमा झालेली आहे आणि पोलिस इथं कोणालाच थांबू देत नाही आहे. आणि दुतोंड्या मारुती जो आहे तो अगदी थोडासा बाकी फक्त आहे. मी जिथं क्लोजअप केलं आहे ना, हा दुतोंड्या मारुती हा थोडासा क्लोजअप बाकी फक्त. आणि तिकडचा तो गणेशवाडीचा ब्रिजचं नाव काय आहे? हा तो व्हिक्टोरिया ब्रिज आहे. दहीपूल अच्छा, दहीपुलाला थोडंसं पाणी आहे ना. तिकडचं पण ब्रिज बंदच आहे, फारसे लोक नाही तिकडे वरती. आपा समोरचा दहीपूल आहे, आपण जिथं झूम केलेलं आहे. जबरदस्त. म्हणजे मी सुद्धा एवढं पाणी पहिल्यांदा, म्हणजे दत्त मंदिराची तिथे एकमुखी दत्त मंदिराची तिथली परिस्थिती बघा, मी झूम करून दाखवतो. पाणी कुठपर्यंत गेलेलं आहे. तिकडून काही लोक उतरली आहेत, तिथे बॅरिकेड लावलेले आहेत पोलिसांनी आणि सगळीकडे एकदम खाली इकडे ब्रिजच्या पुढे उतरू देत नाही पोलिस. तर मित्रांनो, आपण प्रयत्न करू तो जो समोर ब्रिज दिसतोय ना त्या ब्रिजवर जायचं, कारण की आपली गाडी आपण बरीच मागे लावलेली आहे. जबरदस्त एकदम पाण्याचा फ्लो बघा ना, खतरनाक. तर चला इथून आता जाऊया, दही पुलावर जायचा प्रयत्न करूया. तिकडे गाडी पार्किंगला प्रॉब्लेम येईलच. चला मित्रांनो, भयानक परिस्थिती आहे. पूर्ण लोकांची गर्दी, प्रचंड अशी गर्दी ब्रिजवर पाहिली इकडे. आपली गाडी आपण बरीच तिकडं लावलेली लांब. इथून निघूया आता. आपण मगाशी त्या बाजूला पुढे जाऊन शूटिंग केली होती, पण तिथं पोलीस बंदोबस्त एकदम मजबूत आहे, कोणाला जाऊ देत नाही पुढे. आणि आपण ब्रिजच्या या साईडला आलेलो आहे. तर आता इथं समोरचा जर ब्रिज बघितला रामवाडीचा, झूम करून दाखवतो मी, त्याला थोडंच बाकी आता टेकायला पाणी, म्हणजे पुलाला पाणी टच व्हायला. तरी तिथं बऱ्यापैकी ट्रॅफिक सुरू आहे अजून त्या पुलावरून. आणि असं 1-2 जण म्हणत होते की गंगापूर धरणामध्ये 92% पाणी साठा झाला आहे आणि त्यांना 75% ठेवायचं आहे म्हणून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. आता जोपर्यंत 75% त्यांची लेवल जोपर्यंत होत नाही 75%, तोपर्यंत पाणी हे सोडलं जाईल. प्रचंड असा फ्लो आहे पाण्याला.
इथून असं दिसत नाही कॅमेरामधून, तुम्हाला जज नसेल होत, पण झाडं मगाशी वाहून जाताना बघितली मी. आणि तिकडं प्रचंड गर्दी आहे. हा व्हिक्टोरिया ब्रिज आहे आणि आपल्याला त्या बाजूला दही पुलावर जाण्याचा आपण प्रयत्न करू. नेमकी मोठी गाडी आणली, छोटी गाडी आणली असती तर सोपं झालं असतं. तर चला मित्रांनो, आता तिकडं जायचा प्रयत्न करू. गाडी पार्किंगला जर जागा मिळाली तर ठीक आहे, नाही तर मग रिटर्न यावं लागेल तिथून आपल्याला. हा मालेगाव स्टँडचा परिसर आहे. तर चला आता बरंच अंतर पायी जायचं आपल्याला गाडीपर्यंत. मित्रांनो, आपण आपल्या गाडीजवळ पोचलो आहे. छोटी गाडी आणली असती तर बरं झालं असतं, पण मोठ्या गाडीचं मला मागच्या टेल लॅम्पचं काम करायचं होतं. म्हटलं व्हिडिओ पण शूट होईल आणि आपल्या गाडीचं वेळ उरला तर टेल लॅम्पचं काम पण होईल. या हिशोबाने मोठी गाडी घेतली होती. आता गणेशवाडीच्या ब्रिजवर जायचा प्रयत्न करू. मित्रांनो, आपली गाडी तर आपण सेफली पार्क केली आहे. आता ब्रिजवर बरीच गर्दी आहे. आपल्याला तिकडच्या ब्रिजवरून इकडं गर्दी दिसत नव्हती तेव्हा, पण गाड्या जात आहे. ब्रिजवर आपण गाडी नाही थांबवू शकत म्हणून थोडी लांबच गाडी लावली. मित्रांनो, इथं पण पोलीस बंदोबस्त आहे आणि आपण ब्रिजवर आलेलो आहे आणि प्रचंड गर्दी आहे ब्रिजवर. पण ब्रिज चालू आहे, गाड्या येता जात आहे, पण ब्रिजवर गाडी कोणाला थांबवू देत नाही आहे. आणि जबरदस्त, बापरे, पाहूनच भीती वाटते त्या पाण्याकडे. आपण मगाशी त्या ब्रिजवर होतो, तेव्हा त्या ब्रिजवरून आपण या ब्रिजची शूटिंग करत होतो, व्हिक्टोरिया ब्रिज. आणि आता आपण गणेशवाडीच्या दही पुलावर उभं आहे. पाण्याचा फ्लो बघा ना मित्रांनो. तो छोटा ब्रिज जो आहे त्याच्यावरून तुम्हाला पाण्याचा फ्लोचा अंदाज येईल. किती खतरनाक फ्लो आहे. इथं तर सगळं पूर्ण बाजार बसायचा, सगळ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या वगैरे लागायच्या. या बाजूची पण काहीशी परिस्थिती. इथून पोलिसांनी हुसकायच्या आत आपण इथून असा फ्लो, खरा पाण्याचा फ्लो इथून दिसतो बघा मित्रांनो. अरे बापरे, खाली बघितलं तर गरगरत आहे. झूम करून दाखवतो मी. हे बघ पाण्याचा फ्लो, बापरे बाप 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 बाप, खतरनाक. हे बाय इथं फ्लो बघा, तिथं फ्लो बघा पाण्याचा, किती खतरनाक आहे. बापरे, हा एक व्ह्यू चेक करा. इथं खाली ट्रॅव्हल्सच्या गाड्या, इकडं बाजार, तिकडं देवी मंदिर, तिकडून यायला मालेगाव स्टँडवरचा रस्ता, पूर्ण तिकडं सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आणि या बाजूची काहीशी परिस्थिती, इकडचं चेक करा. अरे बापरे, इकडं खाली उतरायला तर विषयच संपला. जिकडून खालून तो रस्ता जातो ना, असा हा रस्ता उतरून तो रस्ताच पूर्ण त्या रस्त्यात पाणी गेलेलं आहे. अरे बापरे, डेंजर. वा, पाण्याचा फ्लो खतरनाक. तिकडे वर बुधा हलवा इकडे रस्ता जातो, इकडे एक वरती रस्ता जातो, तिथं पाणी पॅक झालं आहे, जाम झाला आहे, तो रस्ता बंद. चला मित्रांनो, आपल्या गाडीचं टेल लॅम्पचं काम आपण जाऊन करू आता थोड्या वेळाने. आता आपल्याला जायचा रूट म्हणजे अमरधामचा ब्रिज धरून द्वारकाकडे निघावं लागेल, कारण की आपण बरंच सिटीमध्ये आतमध्ये, इकडून तर गाडी टाकणं अवघड आहे मेन रोडवरून. आणि पुलावर पण बरीचशी गर्दी आहे. तर आपल्याला गाडी काढून परत रिटर्न जावं लागेल. आता पोलीस पण बऱ्याच जणांना इथून काढताय बाहेर. नाशिक महानगरपालिकेकडून लोक आलेले आहेत. तर आता चला गाडीपर्यंत जाऊया पटकन, इथं ट्रॅफिक जाम व्हायच्या आत.
परत आपल्याला असं अमरधामकडनं खाली गाडी रिव्हर्स घेऊन तिकडून जावं लागेल. चला भेटू थोडं पुढे. तो अमरधामचा ब्रिज चालू आहे का नाही काय माहिती, ते चेक करावं लागेल, नाही तर तिथून रिटर्न यावं लागेल. चलो. मी ज्या दोन्ही अमरधामच्या मधल्या पुलाची जे सांगत होतं ना, त्या पुलावरून आपल्याला द्वारका साईडला शिंगाडा तलावावर जायचं आहे. कारण की हाच एक रस्ता आपल्यासाठी सुटेबल आहे जाण्यासाठी तिकडे. तर ह्या ब्रिजवर काय परिस्थिती ते बघू आता. गाडी इथं पार्क केली आहे 2 मिनटं. इथं पण गर्दी आहेच. पण गाडी इथं लावून इथं जास्त वेळ नाही थांबणार आपण. 5 ते 10 मिनिटात निघू. इकडं या बाजूला काहीशी अशी परिस्थिती आहे. इकडच्या साईडला जाऊन बघू. इकडून बघा पाणी. तर आपल्याला इथून सरळ जायचं आहे द्वारकावर. तो हायवेचा ब्रिज. चला, इथं काही जास्त वेळ थांबलो नाही आपण. नाशिक महानगरपालिकेची गाडी उभी आहे तिकडे. ते पाणी भरलं या रस्त्याला. तो जो रस्ता तिकडून त्या ब्रिजवरून सांगत होता ना मी, आपली इकडे गाडी लावली आहे. आता चला निघूया. गेल्या 1 तासापासून पाऊस जबरदस्त सुरू झाला होता. आपण गाडीचं टेल लॅम्पचं काम करत होतो शिंगाडा तलावावर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. समोर पाऊस कंटिन्यू चालू आहे.